नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पावसावर एक अतिशय सुंदर निबंध, पावसाची विविध रूपे। पाऊस म्हणजे निसर्गाची एक भावपूर्ण मुद्रा, जणू अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस माझा जीवाभावाचा सखाच बनला आहे। हा पाऊस मला अनेक रूपांत भेटला आहे। पावसाळ्याचे दिवस होते, आभाळभर ढग जमा होत होते, भर दुपारी अंधारून आले, गारे वारे जोरात वाहू लागले आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबाचा ताड वर्षाव सुरू झाला। धुवाधार पाऊस कोसळू लागला। आभाळभर पाऊसच पाऊस होता। घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावत होते। एखाद्या अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता। मुले सुद्धा त्याच्या अवखळपणात सामील होऊन मनसोक्त नाचत होती। खरे तर पावसाबरोबर मुले नाचत खेळत होती की पावसाच मुलांच्या आडदांड उत्साहात भिजत होता हे सांगणे कठीण होते। श्रावणात मात्र मी वेगळाच पाऊस पाहिला। तो आला तोच मुळी अलवारपणे रिमझिमत, अंगांगाला मृद मुलायम स्पर्श करत। अचानक 2-4 सरी धरतीवर अलगद रिमझिमल्या आणि तेवढ्यात अदृश्यही झाल्या। क्षणातच ऊन पसरू लागले। काही अवधीतच पुन्हा पावसाच्या सरी अवतरल्या आणि त्या पाठोपाठ ऊनही। ऊन पावसाचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता। काही वेळा तर उन्हातच पाऊस रिमझिमला आणि चमचमणाऱ्या प्रकाशबिंदूंचा हळूवार वर्षावच स्वर्गातून पृथ्वीवर होत असल्याचा भास झाला। त्याच वेळी एक अद्भुत स्वप्नवत दृश्य अवतरले। कोमल सप्त रंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागले। एकदा आम्ही माथेरानच्या शिखरावर ढगातूनच हिंडत होतो। समोर 5 फुटांवरचेही काही दिसत नव्हते। अवतीभोवती धुके आणि फक्त धुकेच। त्यावेळीही पाऊस पडत होता। ढगाचे सूक्ष्म कण फटकन फुटत असल्यासारखा कटकट असा अत्यंत सूक्ष्म आवाज कानाला जाणवत होता। अंगाला पावसाचा स्पर्शही होत होता। कपडे भिजत होते, पण तो डोळ्यांना दिसत मात्र नव्हता। म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाही असा आहे नाहीच्या सीमेरेषेवर रेंगाळणारा अद्भुत पाऊस। त्याच्या जन्मस्थळीचा ढगातला असा हा सुखावणारा हवासा वाटणारा पाऊस मात्र या सहृदयी पावसाने 25 जुलै 2005 रोजी अकराळ विकराळ रूप धारण केले होते। त्याआधी 2 दिवसांपासून तो धोधो कोसळतच होता। ढगांच्या प्रचंड गडगडाटामुळे त्याने तांडव नृत्यच सुरू केल्याचे जाणवत होते। रस्ते, गल्ल्या, नदी नाले ओसंडून वाहू लागले। तलाव भरून आजूबाजूच्या गावात पसरले। धरणांच्या भिंती कोसळतात की काय अशी भीती निर्माण झाली। शेकडो घरे पूर्णपणे वाहून गेली। शेकडो माणसे पाण्यातून वाहून गेली। हजारो जनावरांना जलसमाधी मिळाली। मुंबईसारख्या शहरातही बैठी घरे अन झोपड्या वाहून गेल्याच। पण मोठमोठ्या इमारतींमध्येही पहिल्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी चढले होते। अक्षरशः हाहाकार माजला होता। जणू काही जगबुडीच आली होती। पर्यावरणाच्या विध्वंसाचा जो हिंसाचार माणसाने मांडला आहे त्याची अशी ही शिक्षा निसर्गाने दिली। असा हा पाऊस माणसाचा पोशिंदा, सुखदाता आणि कठोर शास्त्राही। तो कसाही असला तरी मला प्रिय आहे। जेव्हा तो भेटेल तेव्हा मी त्याच्यासोबत राहीन। त्याला टाळून घरात बसून राहण्याचा करंटपणा कधीही करणार नाही।